सर्वप्रथम नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 यामध्ये इतिहास जनरल तृतीय वर्ष कला या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः मागील तृतीय वर्षाचा विचार केला तर त्यावेळी सिलेबस वेगळा होता. या वर्षीपासून तुमचा TYBA जनरलचा जो सिलेबस आहे तो बदललेला आहे. म्हणजे साधारणतः जगाचा इतिहास आपण मागे अभ्यासत होतो आणि या वर्षीपासून साधारणतः तुम्हाला अभ्यासण्यासाठी जो विषय देण्यात आलेला आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ हा विषय, म्हणजे याचा एक कालखंड आपण अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर 1947 नंतरचा जो कालखंड आहे तो आपण या नंतरच्या सेमिस्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आता एक सेमिस्टर वाईज जर विचार केला तर तुम्ही जे विद्यार्थी आहात तुम्ही सेमिस्टर वाईज जेव्हा FY पासून सुरू झालं अगदी तेव्हापासून सेमिस्टरमधील तुम्ही ही पहिली बॅच, म्हणजे FY ला तुम्हाला सेमिस्टर 1 आणि 2 होतं, SY ला 3 आणि 4 आणि TY ला 5 आणि 6 असं एकूण 6 सेमिस्टरचं तुमचं BA आहे. MA ला देखील 4 सेमिस्टर असतात, पण MA ला जो सेमिस्टर पॅटर्न अगोदर आलेला होता तोच आता त्या धर्तीवर समजा UG कडे देखील त्यांनी तीच पद्धती लागू करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केलेला आहे. ठीक आहे. मग आता आपला जो विषय आहे साधारणतः भारतीय राष्ट्रीय चळवळ या विषयाचा जो काही सिलेबस आहे तो आज आपण समजून घेणार आहोत. म्हणजे आय थिंक तुम्हाला आता हे जे लेक्चर व्हिडिओ आहे तो मी यूट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न करेलच, पण ज्यांना वाटेल पटपट जेव्हा स्लाईड ओपन होईल तेव्हा तुम्हाला जर वाटलं सिलेबस लिहून घ्यायचा तर तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. मग साधारणतः या विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता एकूण 4 प्रकरणं जी काय आहेत तुम्हाला या सत्रामध्ये अभ्यासनासाठी देण्यात आलेली आहेत. मग त्यामध्ये साधारणतः प्रकरण 1चा जर आपण विचार केला तर त्यामध्ये बघा आपल्या विषयाचं नाव आहे समजा सत्र 5वे आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि जो कालखंड आपण अभ्यासणार आहोत तो आहे 1885 ते 1947. हा तुमचा जनरलचा पेपर आहे. पुन्हा तुम्हाला स्पेशलला देखील 2 पेपर असतात, म्हणजे ते काय फार वेगळं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. मग आता या विषयाचा सिलेबस अभ्यासताना आपणास प्रकरण क्रमांक 1 जे आहे त्या प्रकरणाचं जे काही नाव आहे साधारणतः भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. तुम्ही SYBA ला होता बघा, पण SYBA तुम्हाला नव्हता. म्हणजे जो राष्ट्रवाद तुम्ही अभ्यासला, ज्या आधुनिक भारताअंतर्गत तुम्ही जो राष्ट्रवाद अभ्यासला तो तुम्हाला नव्हता, कारण तुम्हाला मागील वर्षापासून मराठ्यांचा इतिहास अभ्यासनासाठी आलेला आहे. मग प्रकरण क्रमांक 1 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. मग त्यामध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, आता त्यामध्ये पहिला आहे समजा भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे नेमकी काय होती, भारतात राष्ट्रवादाचा उदय का झाला, याचा जो काही आढावा आहे किंवा या राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे जी काही पार्श्वभूमी आहे ती आपण या प्रकरणाच्या पहिल्या मुद्द्याअंतर्गत बघणार आहोत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. 1885 ला सर ॲलन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. मग ती का केली, कशा पद्धतीने झाली, त्याला काय बॅकग्राऊंड काय होतं याचा अगदी डिटेल आढावा आपण या मुद्द्याच्या अंतर्गत घेणार आहोत. आणि त्यानंतर आहे मवाळवाद आणि जहालवाद. साधारणतः भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये 2 कालखंड पडतात, एक म्हणजे मवाळ आणि दुसरा म्हणजे जहाल. म्हणजे मग मवाळवादी गट कोणता होता, त्यानंतर जहाल गटामध्ये कोण होतं,
मवाळांची भूमिका नेमकी स्वातंत्र्याविषयीची काय होती आणि झालांची भूमिका स्वातंत्र्याविषयी नेमकी काय होती, याचा जो काही आढावा आहे तो आपण या प्रकरणातील या तिसऱ्या उपघटका अंतर्गत घेणार आहोत. आणि याच प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे क्रांतिकारी राष्ट्रवाद. या क्रांतिकारी राष्ट्रवादाची देखील सुरुवात आणि त्याची वाटचाल पुढील काळामध्ये कशी होत गेली हे आपण या तुमच्या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 1 मध्ये या 4 घटकांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तुमच्या अभ्यासक्रमामधील प्रकरण क्रमांक 2 जे आहे जनव्यापी चळवळ किंवा आंदोलन ज्याला म्हटलं जातं. मग यामध्ये कोणकोणती आंदोलनं होती की जी राष्ट्रव्यापी बनली पुढील काळामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं महात्मा गांधीजी म्हणजे यांनी जी वेगवेगळी आंदोलनं चालवली ती थोडक्यात या जनव्यापी आंदोलनामध्ये समाविष्ट आहेत. पहिलं आहे असहकार आंदोलन. 1920चं जे असहकार आंदोलन आहे ते या जनव्यापी चळवळीतील पहिलं आंदोलन आणि याचा आढावा आपण या प्रकरण क्रमांक 2 मधून घेणार आहोत. त्यानंतर आहे सविनय कायदेभंग. म्हणजे मिठाचा कायदा वगैरे दांडी यात्रा त्याशी रिलेटेड समजा तो जो काही टॉपिक आहे हा जो सविनय कायदेभंग म्हणजे कायदेभंग करण्याची एक आपण काय म्हणतो स्वातंत्र्य. जर स्वातंत्र्य मिळत नाहीये ना तर त्याच्या विरोधात काहीतरी आपण करत राहिलं पाहिजे. वेगवेगळे आंदोलनं आपण उभारले पाहिजे आणि त्याच्यातीलच हे एक आंदोलन म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ किंवा आंदोलन 1930चं हे आंदोलन आहे. आणि छोडो भारत आंदोलन किंवा चळवळ किंवा याला चले जाव चळवळ असं देखील म्हटलं जातं. 1942 मुंबई म्हणजे इंग्रजांनी भारत सोडून जावा. त्यांची जी काही भूमिका आहे भारतामध्ये ती आता इथे संपलेली आहे आणि या पद्धतीनं आता त्यांचा भारतातील जो काही आपण काय म्हणतो त्याला बस्तान त्यांचं भारतातील जे आहे ते त्यांनी आता हलवावं, इथून जावं आणि त्यांच्या त्या इंग्रजांच्या विरोधात जी काही चळवळ सुरू झाली तिला चले जाव आंदोलन किंवा छोडो भारत आंदोलन असं म्हटलं जातं. म्हणजे असे एकूण 3 जनव्यापी किंवा राष्ट्रव्यापी आंदोलनांचा किंवा चळवळींचा आढावा आपण या प्रकरण क्रमांक 2 मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आता त्यानंतर आहे तुमचं प्रकरण क्रमांक 3. मग आता यामध्ये या प्रकरणाचं जे काही नाव आहे स्वातंत्र्याकडे वाटचाल आणि फाळणी. या अंतर्गत जे काही वेगवेगळे घटक आहेत द्विराष्ट्रवाद सिद्धांत. द्विराष्ट्रवाद 2 राष्ट्रांची जी काही संकल्पना आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तान जी मांडण्यात आली या द्विराष्ट्रवाद सिद्धांताचा या द्विराष्ट्र सिद्धांताचा आढावा आपण या प्रकरणातील पहिल्या मुद्द्याअंतर्गत घेणार आहोत. म्हणजे स्वातंत्र्याकडे जेव्हा तो सिद्धांत आला द्विराष्ट्र सिद्धांत तेव्हा स्वातंत्र्याकडे वाटचाल थोडक्यात सुरू झाली. देशाच्या फाळणीची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आझाद हिंद सेना. म्हणजे आझाद हिंद सेनेने या स्वातंत्र्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे या कार्याचा देखील आढावा आपण या प्रकरणातील उपघटक क्रमांक 2 आझाद हिंद सेना या अंतर्गत आपण घेणार आहोत. याच प्रकरणातील तिसरा जो आहे तिसरा घटक सत्तेचे हस्तांतरण. म्हणजे सत्ता पुढे मग कसे चेंजेस या स्वातंत्र्यामध्ये कसे चेंजेस झाले, सत्ता बदल कसा घडून आला, भारत स्वातंत्र्य कसा झाला, पाकिस्तान राष्ट्र वेगळं कसं झालं, याचा जो काही आढावा आहे तो आपण या प्रकरण क्रमांक 3 मधील उपघटक क्रमांक 3 या अंतर्गत आपण घेणार आहोत. ठीक आहे. मग आता हे बघा सर्वांना एक सूचना आहे थोडक्यात. तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपलं नाव आणि नंबर टाका. रोल नंबर माहीत नसेल तर नाव कंपल्सरी टाका. ठीक आहे. लेक्चर संपेपर्यंत सर्वांनी तेवढं एक काम करा. प्रकरण क्रमांक 4 म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमानुसार सत्र क्रमांक 5 मधील हे जे शेवटचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 4 या प्रकरणाचं जे काही नाव आहे वंचितांच्या चळवळी. मग यामध्ये या वंचितांच्या चळवळीमध्ये नेमक्या कोणत्या चळवळींचा समावेश होतो या चळवळींचा आढावा आपण या प्रकरणाअंतर्गत घेणार आहोत. आता त्यामध्ये पहिली जी चळवळ आहे शेतकऱ्यांची चळवळ. शेतकरी देखील वंचितांमध्ये होते.
त्यांना त्यांचे जे काही अधिकार होते ते काही मिळालेले नव्हते आणि ते अधिकार मिळवण्यासाठी एखाद्या अधिकारापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींनी थोडक्यात या चळवळी सुरू केलेल्या होत्या. त्यातील पहिला जो घटक आहे शेतकरी. मग या शेतकऱ्यांनी उभारलेल्या चळवळीचा जो काही आढावा आहे तो आपण या प्रकरणाच्या पहिल्या उपघटकाच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतर आहे कामगार चळवळ. कामगारांचे देखील असे काही अनेक प्रश्न होते की ज्या प्रश्नाला वाचा फोडणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीनं या कामगारांनी संघटित होऊन जी काही चळवळ उभारली ती कामगार चळवळ. मग अशा वेगवेगळ्या चळवळींचा आढावा आपण यातून घेणार आहोत. ठीक आहे, लक्षात येते ना. आता त्यानंतर याच प्रकरणातील तिसरी जी चळवळ आहे दलित चळवळ. आता या दलित चळवळीचा अभ्यास करत असताना दलितांनी किंवा दलितेतरांनी थोडक्यात दलितेतरांचं सुद्धा दलित चळवळीत फार मोठं योगदान आहे. मग दलित चळवळीमध्ये देखील 3 कालखंड पडतात. म्हणजे अगदी मध्यंतर जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालीन दलित चळवळ आणि त्यानंतरचं समजा आपण बघितलं, तुम्हाला स्क्रीन दिसतंय का? तुम्हाला स्क्रीन दिसतंय का बाळांनो? मेसेजमध्ये टाका, स्क्रीन दिसतंय का? ओके, ठीक आहे. ठीक आहे, आता दिसत असेल. प्रकरण क्रमांक 3 आपण बघितलं. प्रकरण क्रमांक 4 वंचितांच्या चळवळी. मग या चळवळीमध्ये आपण शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, स्त्री चळवळ किंवा स्त्रीवादी चळवळ आणि अगदी शेवटी आदिवासींनी देखील आपले हक्क, आपले अधिकार मिळवण्यासाठी जी काही चळवळ उभारली होती ती आदिवासी चळवळ आणि या आदिवासी चळवळीचा देखील आपण आढावा घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे ही झाली तुमची एकूण 4 प्रकरणं जी तुम्हाला या 17 अंतर्गत अभ्यासायची आहेत. परत एकदा मी तुम्हाला थोडं रिवाईज करून सांगतो. म्हणजे प्रकरण 1 जे आहे आपलं समजा भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. या प्रकरणामध्ये आपण भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे किंवा पार्श्वभूमी बघणार आहोत. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे त्या स्थापनेची पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड जे असेल समजा, त्याच्यानंतर त्याचं कार्य ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मावळवाद आणि जहाल मतवाद या 2 गटांचा अभ्यास देखील आपण या प्रकरण क्रमांक 1 मध्ये करणार आहोत. त्यानंतर आहे या प्रकरणातील शेवटचा मुद्दा क्रांतिकारी राष्ट्रवादाचा उदय कसा झाला आणि त्याची वाटचाल याचा देखील आढावा आपण या प्रकरणामधून घेणार आहोत. त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 2 जनव्यापी चळवळ. मग त्यामध्ये 3 आंदोलनं, राष्ट्रव्यापी आंदोलनं आपण बघणार आहोत. त्यामध्ये आहे पहिलं जे आहे 1920चं असहकार आंदोलन. त्यानंतर बघणार आहोत 1930 सविनय कायदेभंग चळवळ आणि अगदी तिसरं जे आहे छोडो भारत किंवा चले जाव आंदोलन. अशा 3 चळवळींचा किंवा आंदोलनांचा आढावा आपण या प्रकरण क्रमांक 2 मध्ये घेणार आहोत. त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 3 स्वातंत्र्याकडे वाटचाल आणि देशाची फाळणी. मग यामध्ये देखील आपण 3 उपघटक बघणार आहोत. एक पहिलं म्हणजे द्विराष्ट्र सिद्धांत कसा आला नेमका, त्यानंतर आझाद हिंद सेना त्यांचं कार्य आणि तिसरं सत्तेचं हस्तांतर कसं झालं याचा देखील आढावा आपण या प्रकरण क्रमांक 3 मध्ये घेणार आहोत. त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 4 वंचितांच्या चळवळी. आपले हक्क मिळवण्यासाठी, आपण ज्या अधिकारापासून वंचित आहोत ते मिळवण्यासाठी या लोकांनी ज्या काही चळवळी सुरू केल्या त्याला थोडक्यात वंचितांच्या चळवळी असं म्हटलं जातं. त्यामध्ये मग पहिली आपण बघणार आहोत शेतकरी चळवळ, दुसरी आहे कामगार चळवळ, त्यानंतर आपण दलित चळवळीचा देखील अभ्यास या प्रकरणाच्या अंतर्गत करणार आहोत. त्यानंतर आहे स्त्रीवादी चळवळ आणि सर्वात शेवटी आहे आदिवासी चळवळ. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हा झाला तुमचा सिलेबस.
अशा 4 प्रकरणांचा आढावा आपण या सत्रामध्ये घेणार आहोत. आता अगदी प्रत्यक्षात आपली टीचिंगला जी काही सुरुवात आहे ती आपण उद्यापासून करणार आहोत. ऑनलाईन, आता ऑफलाईन शक्य झालं तर ठीकच आहे, पण ऑनलाईन जे काही लेक्चर्स आहे आपले ते अशा पद्धतीने सुरू राहतील. त्यामुळं प्रत्येकाने लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. आता नंतर कोणी जॉईन झाले असेल तर त्यांनी देखील चॅट बॉक्समध्ये आपलं नाव आणि नंबर टाका आणि असं मध्येच जॉईन होत जाऊ नका. काय होणार आहे, इकडे मलाही डिस्टर्ब होणार आहे, इतर विद्यार्थ्यांनाही डिस्टर्ब होणार आहे आणि मुळात तुम्हालाही काही कळणार नाही नेमकं काय चालू आहे. बाबा सुरुवातीपासून नेमकं काय चालू होतं आणि आत्ता काय चालू आहे. त्यामुळं सर्वांनी अगदी समजा आजचा टायमिंग काय होता आपला 10:10, म्हणजे अगदी लेक्चर आपण जॉईन तेव्हा होणार, पण त्याच्यानंतर 5 मिनिट फार फार तर वाट बघितली जाईल. 10-15 लेक्चर सुरू होईल. असं कोणतेही म्हणजे इतर टायमिंग असेल तर त्याच्यानंतर 5 मिनिटाने लेक्चर सुरू होईल. हे मी आपल्या हिस्ट्री जनरलच्या बाबतीत मी सांगतोय. त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घ्यावी, वेळेवर जॉईन होण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. सो आज आपण आता इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला. धन्यवाद.